पाच दिवस झाले 15, 16, 17, 18. करा तुम्ही चालू करा. बोलू हो बोला. साहेब आले होते, त्याला गेलं आणि त्यालाही गेलं साहेबाला. मी अशोक साबळे, मातामुक्ती सेनेचा प्रदेशाध्यक्ष. मित्र इथं मातामुक्ती सेनेच्या वतीनं रेडी का? आपण उपोषण करतायत. काय मागणी आपण उपोषण घेऊन करतायत? किती दिवस आहे उपोषण करतायत? मी 15 तारखेपासून उपोषणला बसलेलो आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की परतूर तालुक्यातले पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदाम भागवत आणि गजानन राठोडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं. त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती. पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवले. मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे म्हणे. म्हणलं साहेब मी एक मातामुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये. कारण वाम मार्गाला असे लागते सट्टामट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात. म्हणून मी हे उपोषण सुरू केलं. पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे. कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे. कारण सर्वसामान्य त्यांच्याकडे जर कधी गेलं तक्रार घेऊन तर ते बिलकुल पोलिसाच्या विरोधात तक्रार असल्यामुळं ते काहीच म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला तयारच नाही. मला एवढं तर जाऊ द्या, पण मला 5 दिवस झाले, आज 6वा दिवस निघाला. इथं पोलीसचा बंदोबस्त बी नाही, काहीच नाही, कोणी ते पोलीसवाली बी येत नाही, काही नाही माझ्याकडं. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसाच्या विरोधामध्ये का बसला, भागवतच्या विरोधामध्ये का बसला, मग तुला असंच किती दिवस बसायचं बैस आणि पैशासाठी तुम्ही बसेले असं तुम्हाला म्हणला. पण साहेब आम्ही पैशासाठी बसलो नाही, आमच्या 10वी आणि 12वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये याच्यासाठी इथं बसलो आणि ते अवैध धंदे तिथं थांबवा याच्यासाठी बसलो. जर तुम्ही ते भागवत आणि गजानन राठोड यांच्यावर चौकशी करून यांचे CDR तपासून गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. आता आजपर्यंत आमरण उपोषण होतं, याच्यानंतर पाणी त्याग उपोषण राहणार आहे. जोपर्यंत भागवत सस्पेंड होत नाही, त्यांची चौकशी होऊन किंवा राठोडवर त्याचे CDR दोघांची बी तपासत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही, हे चाळीच राहणार आहे. काय नाव आपलं? मी विष्णू गोपने, मातामुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष, जालना.